सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान. उद्या आषाढी एकादशी. चंद्रभागेच्या तीरावर लाखो हात टाळांच्या तालावर उंचावतील. ज्ञानोबा तुकारामाचा गजर आकाशदानातून सोडेल आणि पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी समुद्रासारखी माणसं उसळतील. पण एक प्रश्न आजही इतिहासाला विचारला जातो. देवाची अनेक तीर्थक्षेत्र असताना विठ्ठलाने पंढरपूरच का निवडलं? आणि लाखो वारकरी नेमकी आषाढी एकादशीलाच इथे का पोहोचतात? याचं उत्तर इतिहासाच्या पानांमध्ये दडले. इतिहास सांगतो, भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतके तल्लीन होते की भगवान श्री विष्णू त्यांना भेटायला आले तरी त्यांनी आधी सेवा सोडली नाही. त्यांनी विठ्ठलालाच एक वीट दिली आणि म्हणाले, देवा क्षणभर थांबा. देव त्या विटेवर उभे राहिले आणि त्या क्षणापासून पंढरपूर हे फक्त शहर राहिलं नाही तर ते भक्तीचं राजधानी बनले. पण मग आषाढी एकादशीच का? कारण हिंदू परंपरेनुसार ही देवशयनी एकादशी. या दिवसापासून श्री विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात आणि म्हणूनच त्यांच्या निद्रेपूर्वीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी याच दिवशी पंढरपुरात पोहोचतात. आणि उद्या जेव्हा पहाटे काकडा आरती होईल, चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल विठ्ठलचा गजर घुमेल, तेव्हा तिथे फक्त गर्दी नसेल. तिथे शेकडो वर्षांचा इतिहास, संतांची परंपरा आणि लाखो भक्तांची श्रद्धा एकत्र उभी असेल. म्हणूनच म्हणतात, जगात अनेक देवस्थानं आहेत पण देवभक्ताची वाट पाहत उभा आहे अशी एकच नगरी आहे, ती म्हणजे पंढरपूर.